अनिल तानाजीराव खुंडे. बरं, करकमचेच. हां, करकमचेच. मग काय राजकारणाची काय परिस्थिती आहे इथल्या करकमच्या? काय ग्रामपंचायतमध्ये उमेदवार गेल्या वेळेस होते, काय कामाचा विकास नाही, काय नाही, कुठं काय नाही. करकम ग्रामपंचायत. विकास पूर्ण असे रस्त्याची कामं केली तर निकृष्ट पद्धतीने करतात, बरं गटाराची कामं व्यवस्थित नाहीत, बरं सगळे म्हणजे असं अंधाधुंद कारभार चालू आहे बरं. ग्रामपंचायतमध्ये सध्या. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आहे. हां एकीकडं बाळासाहेब देशमुख आहेत, एकीकडं आदिनाथ देशमुख आहेत. हां तर पंचायत समितीला श्रद्धा शेळके आहे, तिकडे पूर्वत आहे. कसं बघताय, काय लढाई होईल? नाही, आता नवीन चेहरा श्रद्धा शेळके आहेत. हं, ते 100% त्यांची पाठीकोर एकदम ते 100% लोकांचा विकास करतील आणि लोकांना जे पाहिजे 100% ते त्यांच्या हातातून होईल ते 100% आबांच्या पावलावर पाऊल देत, बाळासाहेब देशमुखच्या पावलावर पाऊल देत ते 100% करतील. हं. हे जे ठामपणाने आम्हाला विश्वास आहे त्यांच्यावर. तरुण आहे, नौका उमेदवारच आहे की तुमचा पण? हो बघा, नौका उमेदवार असलं तरी त्यांचे काम करण्याची इच्छा आणि काम करण्याची जिद्द चिकाटी लहान असले तरी वयाने काय झाले आपले बरे संतांची भूमी करकमची आहे आपली. ज्ञानेश्वर महाराजांनी पण 14 वर्षात इतिहास लिहिला. तसंच काहीतरी इतिहास लिहिण्याचं म्हणजे कुठून तर काय तर हे मिळून आल्यामुळं आपली श्रद्धाताईला पण उमेदवारी दिली. त्यांच्यात काय तर बघितलं असेल आणि प्रत्यक्षात आमदारांनी बॅट घेऊन त्यांचं बघितलं आणि त्यांना तिकीट दिलं. 100% श्रद्धाताई येतील ह्याची गॅरंटी देतो मी घड्याळ्या चिन्हाकडून. बरं, आमदार अभिजित पाटलांचा श्रद्धा शेळकेंना फायदा होईल का काय? आता ते आमदार आहेत तिथं. नाही, 100%च आमदाराच्या पावलावर पाऊल देत ते 100% कामं पूर्ण करतील आणि करकमचा विकास पण होईल. पण या करकम गावात असं आहे, एक तर तुम्हाला सांगतो रस्ते चांगले नाहीत आणि गोरगरिबापर्यंत घरकुल पोचलेले नाहीत. बरं. त्यांचे 4-5 कार्यकर्ते घ्यायचे, त्यांना डबल टिबल घरकुल. हां. गरिबांनी काय केलं हो, गरिबाला एखादं घरकुल मिळायला पाहिजे हक्काचं. आता कुणाची हवा आहे सध्या करकममध्ये? हवा तर नाही बघा, कसं आहे माहीत आहे का, जे कामाचा माणूस आहे हां करकम जनता हे सक्रिय आहेत. हां ते 100% आता का जनतेला सांगायला लागत नाही, हां. जे झालं ते पहिलं झालं. पण आता 100% घड्याळ ह्याला 100% पाठिंबा देतील. ते देशमुख आहेत, परिचारकांची पार्टी आहे, बबनदादाची पार्टी आहे. नाही, मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही, पण विकास हाच माझा ध्येय आहे आणि विकासालाच मत द्यावं आणि घड्याळाच मत द्यावं ही माझी इच्छा आहे.